तर मित्रांनो आता मी मित्रासोबत आलो इथं हे काय म्हणतात रे पेरतेवा लॉन्स फार्म आहे ते. तर मित्रांनो मी हळदीतून आता घरी आलो आणि ते कसं काय आलो ते नंतर सांगतो. पण मग आता बाई चाली घरी. हे बघा हे जावई बापू इथं थांबलाय बाईला वाटायला. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आनंद आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. हे बघा हे जावई बापू मला बघून झोपी गेलाय. उठला होता आधी आणि आता झोपी गेलाय. ऐक त्याला आवाज. तिकडं बघ की उशी काय चहा केला. उठ सासरा बोलवायला. उठ बरं. सासऱ्याचा एक शब्द ऐकणार काय. जावई बापू ओ जावई बापू जावई बापू उठा की. तुला उठायचं कळणार का रे? उठायचं कळणार तुला? हा कोण पोरगी देईन एवढा उशिरा उठायलास? मम्मी गेली होती दूध आणायला. मम्मीने आणले दूध आणि मम्मीने बनवलाय चहा. चहा सोबत खारी बी घेऊन आली. एवढा मोठा काय बारीक डबा घ्यायचा नाही. याच्यात भरायचे का आता? माझ्या ऑडियन्सने हे डबा बघितला आता ते मला आमिर समजतात. आनंदचं घर लय मोठं आहे. नाही आनंद लय मोठ्या घरचा आहे. त्याच्या घरी मोठ्या डब्यातून छोट्या डब्यात साखर घेतात असं तसं नाही. हे तोंड धुई जावयाचा काय आळसच जाय ना गेला. याला जावयाला धरून एक बार ठेसावं लागणार आहे. मी आणि आई दोघीच्या गप्पा चालू होत्या आणि त्याच्यामध्ये चहा उता गेला. 2 मिनिटं पहिले क्लिप शूट केली होती. सगळ्या गॅसचा उदा मादा केला. हा चहा वाया गेला. आता जाय दूध घेऊन ये दुसरं. काल पप्पा संग भांडणं केलीस दुधामुळं. काय सांगू लागले की चहा केला. तू ये ना मम्मी कामावर ध्यान नाही तो. मला कमीच केला हे सासा सुना दोघी सासा सुनाच्या नादात चहा उता गेला. आता ही गॅस कोण पुसणार आहे? मी नाही पुसणार. खारीचा पुडा घे की. बाई भाऊ आणि गोल्या मी आणि आई. आणि आनंद कुठं आहे? आनंद 5 आहेत की. बाई भाऊ गोल्या मी. अरे सॉरी काय करत आहे तुला? खारीचा पुडा आणलाय आईला खाला. बिस्किट काय नाही तुला. 8 वाजेपर्यंत झोपी चालास. तुला बिस्किट खाऊ घालायचेत का? तर बघा आता 3:30 वाजले. तर सकाळी मी ड्युटी करून आल्या चहा पाणी करून झोपी गेलो होतो. आता उठलो डायरेक्ट, कारण की रात्री 1 मिनिटं बी झोप झाली नव्हती माझी. तर मग मम्मीला मला एक खुश खबर सांगायची आहे. मला संध्याकाळी हळदीला जायचे. आकाश भाऊचे आहे मित्राचे माझे आहे. ते त्यांना लय भारी बोलले यार जावं लागतंय. समज जज्बात का समज. तू कुठे हसालीस? माय मम्मी रुसू नको यार. तू रुसल्यावर कसं जमून यार. मग जाऊ दे ना प्लीज प्लीज प्लीज. कटर आण रे. आता काय मुंक कापतीस का? मग कटर नाही. तू काय हसालीस या? जाऊ ना मग. त्याचा सकाळी मेसेज आला ये म्हणून. मला थोडी क्यू आली. मी जाणार नव्हतो. ते दादानं मेसेज केला आणि त्या आकाश दादानं थोडी अशी मला क्यू आली. कोण फोन केलाय राईट टाइमावर. आता पटू लागलो. कशी तरी पट्टी पडू लागलो. छोटी तसल्ली केली आहे तो हा बोल दो कैशी माँ हो. हा ओके डन. मी चालू आता. हे बघा तुम्ही 5 नाही म्हणजे पहिले व्हिडिओ पहा मित्रांनो. आनंद किती पहिल्या व्हिडिओ मध्ये गबले गबले गालं होते. मग मस्त असं वाटायचं खाटकाच्या घरचंच पोरग आहे काही एवढं जाड जुड खाऊन. खाटकाच्या घरचं. आता असं वाटत हा तसं सभ्य भाषेत खात्या पित्या घरचा पोरगा आहे असं वाटत होतं तेव्हा. म्हणजे तेव्हा दिसत होतं तसा. आता हे उन्हामुळे जेवण जाणं गेले ना त्याच्यामुळं जरसं का आता मी थोडं वाळलो. हे बघा गालं मधात गेले. मम्मी आता जेवायला काय बनवली? जेवायला 1 किलो मटण आणि बिर्याणी बनव. बरं ते जाऊ दे. पॉसिबल गोष्ट सांगतो. 2 अंड्याची चटणी बनव. कांदा 1 टाक. 2 अंडे टाक आणि मिरचो टाकून बनव आपल्या हिशोबात. तर आता आंघोळ करून रेडी झालो. आमच्या घरची लाईट गेली आहे. मम्मी बनवाली आहे भाजी अंड्याची. काय म्हणतात याला? अंड्याची चटणी बनवाली आहे मम्मी. तर मग मम्मी जाऊ का मी? तर मित्रांनो कसं रडापडी करू हात पाय जोडू कशी तरी पट्टी पडली आहे मम्मी दादा. तर मग प्लॅन मध्ये थोडा हे झालाय चेंज झालाय प्लॅन मध्ये. लाईट गेली तोंड दिसायले. हा इथं
प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे. मला जायचं होतं, हळद लावायची होती, नाचायचं होतं, 10 वाजेपर्यंत वापिस यायचं होतं. पण मग आता जायचं आहे, हळद लावायची आणि वापिस यायचं आहे. तर मग तेवढं करायचं आहे. बाकी मम्मी आता जेवण करायला बनवूया, जेवण करूया आणि नंतर लोखंडेकडे जाऊया. लोखंडे माझा मित्र आहे, तुम्हाला माहीत असेल, आदित्य दादा लोखंडे. जावई बघा कुठं बोंबलं हिंडाला आहे. कुठं हिंडाला असे रे? जय बासमती. एवढा लसण काऊन शिल्लक गाव जेवण द्यायचं काय? ते मित्रांनो, मम्मी 8 दिवसाचा भाजीचा मसाला एकदाच काढत असते वाटतं, आहे की नाही मम्मी? त्याच्यामुळे एवढं लसण आहे. नाही, मला पहिले वाटलं गाव जेवणच द्यायचं काय की मम्मी. वाट भरलं लवकर. भाकर कच्चे 5-6 वर्षाची. गरम कस काय लागाली? उन्हाळी ठेवली होतीस वाटतं. तर मी आता जेवण करालो. अंगोल्यानं काय पेले? काय पेलास रे? चंपा नाही रे, ते कॅम्पा आहे. चंपा म्हणाले. दाखव बॉटल दाखव. कॅम्पा आहे, चंपा म्हणा. त्याच्यामुळे शिक्षण महत्वाचं आहे. कोणी पोरगी द्यायचं नाही. अभ्यास विभ्यास कर जरा. तर मी आता कपडे बिपडे घालून रेडी झालो. मला जायचं माझ्या मित्राच्या गॅरेजवर, कारण की सांगतो मी तुम्हाला नंतर. बाकी हे यायला भेटा, ही माझी मम्मी आहे. या गोल्यानं काय कांड केलाय सांग. चंपा नाही रे, चंपाचं दे सोडून. ते माझ्या फोन सांगा काय कांड केलाय. मी असं झोपलो होतो तर यानं फिंगर लावलाय माझ्या फोनला आणि फिंगरप्रिंटनं लॉक अनलॉक केला फोन. आणि नंतर बघत बसले. मी आता यूट्यूबची हिस्ट्री पाहिली तर त्याच्यात मांजरा बिंजरा दिसायला. आता आपोआपच उठलास तू. तुला जाग आला की त्यानं फोन गेला. फोन ठेवून हेडफोन तिकडे तुला कोणी तर तुला दूध पाहिजे. हे असे चाळे केल्यावर कोणचा बाप तुला पोरगी देईल? आणि तू कोणती ड्रिंक पेलास तू? तर मग मी आता सांच्यापारचे 5 वाजलेत आणि मी आलो आता आपल्या गाडीच्या डॉक्टरकडे. अशी गाडी बिडी बिमार नाही आपली, पण मग ह्या माणसासंग आपल्याला संध्याकाळी हळदीला जायचं माझ्या मित्राच्या. मग त्याच्यामुळे मी इकडं आलो. पण या माणसाची काय दशा आहे हेच सांग. गाडीचं काय झालं? तू गाडा सकाळपासून सर्व्हिसिंग करून ठेवला. सकाळपासून लाईट नाही, वॉशिंग केल्याशिवाय गाडा देता येत नाही. आधीला जायचं आपल्याला. हां तिकडून बरं ते येते, हो ना. पैसे येत नाही ते वॉशिंग केल्याशिवाय. ते पैशाचा प्रॉब्लेम आहे मेन. काय आता आपल्याला किती वाजता निघायचं? मग लाईट आली, गाडा गेला का लगेच निघायचं आपल्याला. म्हणजे 8-9 वाजेपर्यंत? नाही रे, एवढा टाइम नाही आपल्याकडे. मी किती वाजता जाऊ वापिस? वापस तू डायरेक्ट 12ला जाय. बुटं घालून सेफ्टी बुटं नाचाला. हे पाय ना, सेफ्टी ती हे सेफ्टी कसं आहे असं. आम्ही ऑल इन वन आहे ते, ऑल इन वन. त्याच्यावरच हे घालून जाय कपडे बिपडे. तर आता मी गॅरेजून घरी आलो आणि आता आपल्याला जायचं हळदीला. तर मग कपडे बिपडे चेंज करूया आणि निघूया हळदीला. बाकी ह्या गोल्याला इकडे रे, इकडे 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 तोंड काढून डपाला इकडे. अबे इकडे 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 उजेडा. हां मम्मी मम्मी इकडे. मम्मी मम्मी इकडे लवकर. तोंड काढून लपवले माहिती आहे का? याच्या पप्पाने याला शिवा दिल्यात, कारण की यानं कालच्या ब्लॉगमध्ये म्हणलं होतं की माझ्या शाळेमध्ये एक पोरगी आहे आणि त्या पोरीला मी पसंत करतो, त्याच्यासोबत याला लग्न करायचं असं हे कालच्या ब्लॉगमध्ये म्हणलं होतं. ते ब्लॉग याच्या पप्पानं बघितलं आणि याच्या पप्पानं फोन लावून याला शिवा दिल्यात. म्हणा आता तुला म्हशी घेऊन देतो आणि धानोऱ्याला म्हणजे त्याच्या गावाकडे पाठवतो. तर मग त्याच्यामुळे हे इकडून तिकडे हिंडाले ब्लॉगमध्ये येईना गेले. बाकी आपल्याला निघायचं आता हळदीला. तर मित्रांनो आता मी मित्रासोबत आलो इथं. हे काय म्हणतात रे, पेरतेवा लॉन्स फार्म आहे ते तसं. आणि हे एवढं मोठं आहे मधात लई जास्त. तर मग चला आता पुढे जाऊन बघूया आपण. One eternity later. तर विषय असा झालाय, मी आलो होतो हळदीला. माझ्यासोबत जे मित्र आले होते माझे, ते मित्र गेलेत पेट्रोल टाकायला इथून 7-8 किलोमीटर दूर. आणि आता वाजलेत 9. तर मग हळद अजून सुरू झाली नाही. आणि अजून एक गोष्ट माझी होती नाईट शिफ्ट. तर मग मी कंपनीमध्ये रिक्वेस्ट केली आणि त्याला सांगितलं की बाबा मी येणार आहे 10 वाजेपर्यंत ड्युटीला येतो, मला सुट्टी द्या. सुट्टी तर भेटतच नाही पहिली गोष्ट. मला लय दुष्काळाच्या कंपनीमध्ये काम करू लागलो मी. तर मग माझे मित्र येऊ लागले. आता ते आल्यावर आपल्याला जायचं आहे मधात. आणि हळद बी कधी सुरू होते की, आणि 10 वाजेपर्यंत माझं जाणं होते की नाही की हे एक लय खतरनाक सस्पेन्स आहे आता. तर मित्रांनो मी हळदीतून आता घरी आलो आणि ते कसं काय आलो ते नंतर सांगतो. पण मग आता बाई चालली आहे घरी. हे बघा हे जावई बापू इथं थांबलाय बाईला वाटायला. म्हणून बाबा आता चाललाय बाईला नेऊन सोडायला. कधी पोहोचतो मग आता? उद्या सकाळी ना.
ही म्हणते मी हिला ब्लॉगमध्ये घेतलं नाही. हिला इथं सोडून जा म्हणा. नाही मला जायचंय. चला टाटा मग. बाय. आरामात जा. टाटा. काळजी घ्या. आणि माझ्या चॅनलही चुका झाल्यात त्याच्यासाठी माफी. हो सॉरी. आत्याबाईला वाट लावून आलो मी घरी आणि हळदीतून वापस आलो कारण की 10 वाजता ड्युटीला जायचं होतं मला. सुट्टी विट्टी भेटत नाही मला कारण की एक सुट्टी पहिलीच मी भाऊच्या हळदीला घेतली होती. आता मला लय वेगळं वाटायला हळदीला नाही थांबू शकलो. आकाशदादा बघा नाही व्हिडिओ मला माहीत आहे ज्याची हळद होती ते. तर मग सॉरी फॉर दॅट. जेवण करायचं मला आणि ड्युटीला जायचं आता. आजच्यासाठी एवढंच. बाय.